मूर्तिजापूरमधील टॅटू आर्टिस्ट शांतिक्रिया कश्यप हत्याकांडातील मुख्य आरोपी चेतन श्रृंगारे याला तब्बल 10 महिन्यानंतर अकोला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे। तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे। 23 जुलै 2024 रोजी मूर्तिजापूरमधील प्रतीकनगरमध्ये घडलेला टॅटू आर्टिस्ट शांतिक्रिया कश्यप हत्याकांड आजही स्थानिकांच्या स्मरणात ताजा आहे। या खळबळजनक प्रकरणात पोलिसांना तब्बल 10 महिन्यानंतर मोठं यश मिळालं आहे। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी चेतन महादेव श्रृंगारे वय 32 वर्ष राहणार हर्सूल जिल्हा यवतमाळ याला मुंबईच्या सांताक्रूज परिसरातून अटक करण्यात आली आहे। शांतिक्रिया कश्यपचा मृतदेह 24 जुलै रोजी प्रतीकनगर येथील एका घरात आढळून आला होता। प्राथमिक तपासात शांतिक्रिया या भागात कामगारांसोबत वास्तव्यास असल्याचं समोर आलं आहे। हॉटेलमध्ये व्यावसायिक शुभम महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी ठाणेदार भाऊराव घुगे यांनी तपास सुरू केला होता। चेतन श्रृंगारे हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता। त्याच्या मूळ गावात आणि नातेवाईकांकडून शोध घेऊनही तो सापडत नव्हता। मात्र अकोला पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास पुढे नेला। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस पथक मुंबईत पोहोचला आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सापळा रचत चेतनला जेरबंद केला। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव व त्यांच्या टीमने केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करत आहेत।